पुढारी न्यूजच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। मी आयशा। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं काउंटडाऊन सुरू। देशभरात 91 जागांसाठी उद्या मतदान। राज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विदर्भातील 7 जागांचे भवितव्य सीलबंद होणार। राहुल गांधी चौथ्यांदा अमेठीच्या मैदानात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला अर्ज। अमेठीत काढलेल्या रोड शो मध्ये प्रियांका रॉबर्ट वधेराचा सहभाग। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा नरेंद्र मोदींवर विश्वास। म्हणाले, मोदी पुन्हा सत्तेत आले तरच शांतता चर्चेची शक्यता जास्त। काँग्रेस सत्तेत आल्यास शांततेच्या मुद्द्यावर चर्चा करणे अशक्य। पुलवामातील शहीद जवानांच्या नावे मतदान करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने मागितला अहवाल। काँग्रेसने केली कारवाईची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला खिंडार। अल्पेश ठाकोरसह 3 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी। राफेल व्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सरकारला दणका। 3 कागदपत्रे पुरावा म्हणून धरली ग्राह्य। फेरविचार याचिकेवरील सुनावणीस केंद्र सरकारचा आक्षेप फेटाळला। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून न्यायालयाची अवमानना। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप। राहुल यांनी न्यायालयाने चौकीदार चोर है हे मत स्वीकारल्याची केली होती टीका। पाकिस्तानने दिला भारतातील 2200 शीख भाविकांना व्हिसा। बैसाखी सणात होणार सहभागी। कोल्हापुरात पोलीस पथकावरील हल्ला प्रकरणी मटका बुकी सलीम मुल्लाच्या आणखी 4 साथीदारांना बेड्या। सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्याकडून पळवून नेलेले सर्व्हिस रिव्हॉल्वर केले हस्तगत। पोलीस पथकावरील हल्ल्याप्रकरणी नगरसेविका शमा मुल्लांसह 40 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करणार। पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची पत्रकार परिषदेत माहिती। दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याप्रकरणी NIAने केली फुटीरवादी नेता यासिन मलिकला अटक। कडक सुरक्षा व्यवस्थेत तिहार तुरुंगात रवानगी। MJ अकबर यांच्या मानहानी प्रकरणी महिला पत्रकार प्रिया रमानींवर आरोप निश्चित। लैंगिक शोषणाचा केला होता आरोप। निर्दोष असल्याचा रमानींचा दावा। निवडणूक काळात लालू प्रसाद यादव राहणार तुरुंगातच। चारा घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळला। दक्षिणेतही आयकर विभागाचे छापासत्र। आंध्र प्रदेशात गुंटूरमध्ये तेलुगू देसम पक्षाचे खासदार गलला जयदेव यांच्या घर आणि कार्यालयावर छापे। कारवाई विरोधात TDPच्या नेत्यांचे आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर निवडणूक काळात बंदी। प्रदर्शन लांबणीवर। राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर कारवाई। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा। वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावरून केला शेअर। याबरोबरच हे बुलेटिन संपले। ताज्या घडामोडी आणि अधिक माहितीसाठी ऐका, वाचा आणि पहा पुढारी न्यूज।